नमस्कार, मी डॉक्टर स्वाती आहेर। मी तुम्हाला न्यूकेअर हॉस्पिटलमध्ये रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटीचं स्क्रीनिंग कसं केलं जातं आणि का केलं जातं याच्याविषयी थोडीशी माहिती देते। इथे आपल्या इथे प्रीमॅच्युअर बेबी जनरली ॲडमिट होतात आणि ह्या बाळांची डोळ्याची तपासणी करणं गरजेचं असतं। पण ही प्रीमॅच्युअर जी बाळं असतात त्यांची डोळ्याची वाढ बाहेरून कंप्लीट झालेली असते, पण जो आतला जो रेटायना असतो तो 80% डेव्हलप झालेला असतो आणि 20% व्हाईट असतो। आफ्टर बर्थ हे ब्लड व्हेसलची ग्रोथ व्हायला सुरुवात होते, पण जसं बाळ आईच्या पोटात सुरक्षित आहे तसं बाहेर सुरक्षित नाहीये। बाकीचे जे NICU मध्ये जे आपण ऑक्सिजन वगैरे देतो, बाळ भेंटीवर असतं, बाकीचे फॅक्टर्स असतात ते ह्या रक्तवाहिन्यांच्या वाढीवर परिणाम करतात। मग कधी कधी ह्या रक्तवाहिन्या सरळ न वाढतात, त्यांची गुंतागुंत होते, ताणल्या जातात, रक्तस्राव होतो आणि रेटिनल डिटॅचमेंट होऊन फ्युचरमध्ये बाळाला नजरेला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर आपण ही वेळच्या वेळी स्क्रीनिंग करून बाळांमध्ये ॲबनॉर्मल साईन दिसले वेळोवेळी लेझर करून त्याला अंधत्व येण्यापासून नक्कीच वाचवू शकतो। धन्यवाद।